तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आरएसएसच्या रेशीमबागमध्ये दाखल झालेले आहेत। भाजपकडून पंतप्रधानांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते। शहरातील 47 चौकात भाजपचे पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता आता सज्ज झालेले आहेत। ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात येत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, पंतप्रधान नरेंद्र मोदी रेशीमबागमध्ये आता दाखल झालेले आहेत, काय अपडेट आहेत? अगदीच आपण पाहायला गेलं थोड्या वेळापूर्वीच नागपूर विमानतळावरती पंतप्रधानांचं आगमन झालं आणि थेट त्या ठिकाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जे आहे त्या सध्याला रेशीमबाग येथे पोहोचलाय। रेशीमबाग येथे जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्यातर्फे जे आहे ते पंतप्रधानांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं आणि आता पंतप्रधान जे आहे ते स्मृतीस्थळामध्ये डॉक्टर हेडगेवार असतील आणि गोळवळकर गुरुजी असतील त्यांना जे आहे ते एकूणच आदरांजली वाहतील आणि त्यानंतर संघाच्या कशा पद्धतीने कामकाज चालते या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ते भैयाजी जोशी यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे। सध्याला पंतप्रधानांच्या सोबत जे आहे ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते सोबत आहेत आणि आता रेशीमबागमध्ये पंतप्रधान पोहोचले आणि काही वेळात या ठिकाणाहून जे आहे ते पंतप्रधानांचा ताफा आता दीक्षाभूमीकडे जे आहे ते रवाना होईल आणि दीक्षाभूमी येथे देखील दीक्षाभूमी समितीतर्फे जे आहे ते पंतप्रधानांचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते जो नियोजित कार्यक्रम आहे माधव नेत्रालयाचा त्या ठिकाणी पंतप्रधान जातील आणि त्या ठिकाणी त्यांची सभा देखील पार पडणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणातून जे आहे ते नागपूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सोबतच गुढीपाडवा आहे आणि संघाचं शताब्दी वर्ष आहे, त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे ते द्विगुणित आनंद या ठिकाणी पंतप्रधानांच्या आगमनाने झाल्याचं या ठिकाणी दृश्य नागपूरमध्ये सद्यस्थितीत पाहायला मिळतोय। हातात गुढी घेऊन ठिकठिकाणी भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जे आहे ते पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी जे आहे ते थांबलेले आहे। रस्त्यावरती ये जा करण्यासाठी पूर्ण वाहतूक जे आहे ते सद्यस्थितीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी सद्यस्थिती बंद केली आहे। लोकांना ये जा करण्यास मनाई केली आहे। मात्र काही जे ठिकाण नियोजित आहे जे भाजप पदाधिकाऱ्यांना पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी दिलं आहे त्या ठिकाणी हातामध्ये गुढी घेऊन पंतप्रधानांवर जे फुलाचा वर्षाव करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी ठिकठिकाणी थांबलेले आहे आणि याच पद्धतीने आता जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रेशीमबागमधून कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतात आणि थेट दीक्षाभूमीकडे रवाना होतील। त्या ठिकाणी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशांचं जे आहे ते सुपामध्ये ते अभिवादन करतील आणि त्या ठिकाणी नंतर नियोजित जे कार्यक्रम आहे माधव नेत्रालय येतील त्या ठिकाणी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील। विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत देखील जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतीने एकाच व्यासपीठावर दोघेही हे प्रमुख जे आहे ते दिसतील। त्यामुळे जे आहे ते आजचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे तो अतिशय महत्वाचा जे आहे ते मानलं जातोय। अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असे सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्याने अपडेट घेतच राहू। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा कसा असणार आहे ते आपण पाहतोय। सकाळी बरोबर 9:30 वाजता ते दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील। त्यानंतर 10 वाजता माधव नेत्रालयाच्या प्रीमियम केंद्राची पायाभरणी सुद्धा होणार आहे। नागपूरमधल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या ठिकाणी कार्यक्रम होईल दुपारी 12 वाजता। दुपारी 12:30 वाजता युद्धाकरता आवश्यक सामग्री चाचणी, UAV साठी धावपट्टी सुविधेचं उद्घाटन होणार आहे। विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत। तर ही दृश्य आपण पाहतोय ज्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे विमान नागपूर विमानतळावर पोहोचलं त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या क्षणी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागपूरमध्ये आता आगमन झालेलं आहे। एकीकडे राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, जल्लोष आणि नववर्षाच्या स्वागताच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे उत्साह हा द्विगुणित झालेला आहे नागपूरकरांचा सुद्धा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते आणि मंत्री महोदय नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित. भाजपचे सगळे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताकरता नागपूर विमानतळावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.